मुंबई गोवा हायवेवरचं निपारी घाट, तर तिकडे म्हणतात की मध्यरात्री एक माणूस लोकांना दिसतो. त्याची अवस्था एवढी भयंकर भयानक की आपण बिलीव्हच नाही करू शकत. मध्यरात्र ओलांडून गेलेली असते, 12:30-1 वगैरे. मला एका माणसाने लिफ्ट मागितली, तर मी त्याला लिफ्ट दिली. बोलता बोलता फोनवर हेल्प, त्याला अटॅक आला गाडीमध्येच, आणि मला काही कळायच्या आधीच त्याने तिकडेच जीव सोडला. मग मी गाडी थांबवली. त्याचं जे बॉडी आहे ते मी दरीच्या इथून, मुंबई कोल्हापूर हायवेची गोष्ट आहे, चकव्यामध्ये अडकलो गेलोय. पण जो ट्रक ड्रायव्हर असतो ना, त्या ड्रायव्हरला असं वाटतं की काहीतरी गाडी समोर आलं आणि तो एकदम चपापतो. मग तो काय करतो, गाडी थांबवतो, खाली उतरून पाहतो तर या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं भंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज परत एकदा आपण श्रद्धा बरोबर करतोय. श्रद्धा फ्रॉम स्कॅरी पंपकिन. आपण यांच्याबरोबर लास्ट एक एपिसोड केला होता आणि तिथे तुम्ही बरेच तुमचे पर्सनल एक्सपिरियन्स सांगितले, जे तुमच्या नातेवाईकांबरोबर घडलेले, भावाबरोबर घडलेला तो इन्सिडेंट सांगितला. आणि जसं मी बोललो लास्ट पॉडकास्टमध्ये, माझा वन ऑफ द फेवरेट पॉडकास्ट होता, कारण एवढ्या इंटरेस्टिंगली, म्हणजे एक लहान मुलं असतं ना, जो एकदम अशा गोष्टींमध्ये हरवून जातो, तसं काहीतरी माझं झालं होतं. तर जर तुम्ही तो पॉडकास्ट नसेल बघितला तर नक्की बघा. पण आजच्या जे एपिसोड, आजचा जो पॉडकास्ट असणार आहे तो आपण घाटावरच्या गोष्टी झाल्या, चकवा, छळावा, कारण हायवेज, जसं मी बोललो की तुम्ही, कारण स्कॅरी पंपकिनवर तुम्ही बऱ्याच अशा गोष्टी करता. पण सध्या तू मला सांग की आजचा पॉडकास्ट कशाबद्दल असणार आहे? आज आपण काय गोष्टी घेणार आहोत? आता आपण लास्ट टाइम मी माझे जवळचे एक्सपिरियन्सेस शेअर केले होते. तर लास्ट टाइम जसं तुम्ही सगळ्यांनी माझं मराठी हिंदी सांभाळून घेतलं, तसं यावेळेस पण सांभाळून घ्या. नाही, खूप छान मराठी होतं. ऍक्च्युली ते खूप लॉंग टाइम पासून हिंदीमध्ये काम करत असल्यामुळे थोडंसं शब्द सापडत नाहीत पटकन, असं होतं. आज मी तुम्हाला स्कॅरी पंपकिनच्या काही अशा खतरनाक घाटाच्या, हायवेजच्या, चकव्याच्या गोष्टी सांगणार आहे. मी खूप एक्साइटेड आहे, कारण मी तुमचे बरेच एपिसोड्स बघितलेत आणि मी स्पेशली बघितलं तुमचे असे सिरीज आहेत. येस, सिरीज आमच्या खूप आहेत, असे रोड सिरीज, हायवे सिरीज, छलावा सिरीज, आणि मी बऱ्याच एपिसोड ऑलरेडी ऐकले. पण आजसाठी मी खूप एक्साइटेड आहे. जे ऑडियन्स असेल, ज्याने नसेल ऐकलं त्यांच्यासाठी, तर प्लीज स्टार्ट करा तुम्हाला जिथून. ओके, सो पहिलं तर तू भूतावर आपलं फिरून टॉपिक तिकडेच येतो. बिलीव्ह करतो का भूतावर? माझे ना खूप मिक्स ओपिनियन आहेत. म्हणजे जरी आपण कॉन्टेंट किंवा आपण त्याच्यावर व्हिडिओज बनवत असलो तरी मला असं वाटतं की खूप गोष्टी असतील ज्या आपल्या समजेच्या पलीकडे आहे, म्हणजे आपल्या विचारांच्या पलीकडे आहे, जे आपल्याला नाही समजू शकत. पण मला ॲट द सेम टाईम असेही वाटतं की खूप गोष्टी पण आहेत ज्या खूप टायमापासून चालत आल्या आहेत. जसं ते असतं ना, आजोबांकडून कोणीतरी विडी मागितली, तशा टाईपच्या पण गोष्टी खूप आहेत. पण तुझं सांग, तू करते बिलीव्ह? हेन्स यू आर ऑल्सो कॉन्टेंट, हॉरर कॉन्टेंट क्रिएटर. बेसिकली आधी तर मी नाही करायची. इवन मी लास्ट एपिसोडमध्ये एवढ्या स्टोरीज सांगितल्या ज्या की मी त्यातल्या 1-2 तर मी स्वतः पाहिल्यात, तरी सुद्धा कुठेतरी असं वाटतं हो पण आणि नाही पण. थोडं म्हणजे मी सुद्धा डायसीच आहे. येस, पण मग मला असं वाटतं एंटरटेनमेंट म्हणून तुम्ही घेऊ शकता. मनोरंजन म्हणून घ्या तुम्ही. आणि कारण गोष्टी खूप इंटरेस्टिंग असतात ना, ऐकायला खूप मजा येते. आणि हा असा टॉपिक आहे ना की याच्यावर इमॅजिनेशनच्या पलीकडे तू काहीतरी क्रिएट पण करू शकतोस, लोकांपर्यंत पोहोचू पण शकतोस. अगदी बरोबर. आणि मला खरं बोलू तर मला स्कॅरी पंपकिन बद्दल एक गोष्ट काय आवडते ना, की आताचं जे जग आहे ना, जिकडे जे लहान मुलं असतील किंवा जेही, म्हणजे लहान मुलं काय, सर्व म्हातारे माणसं, ही सगळे जे रीलमध्ये फक्त जे स्क्रोलिंग, जिथे आपण फक्त कन्झ्युम करतोय आणि आपण विचार नाही करत आहोत, आपण फक्त आत घेतोय पण आपण त्याच्याबद्दल विचार नाही करतो. त्यावेळी जेव्हा आपण अशा टाईपमध्ये कॉन्टेंट बघतो ना, अशा पद्धतीचं कॉन्टेंट बघतो जिथे आपण विचार करतोय, जिथे आपण घाबरतोय, जिथे आपण असतोय, तर ते म्हणजे एक वेगळा एक्सपिरियन्स असतो आणि काहीतरी आपण त्याच्यात लोकांची क्रिएटिव्हिटी इंट्रिग करतो, मला असं वाटतं. बरोबर. आणि तुला सांगते रे की स्कॅरी पंपकिनच्या ज्या स्टोरीज आहेत, जे व्हिडिओज आहेत, तर जे रायटर्सने ज्या लिहिलेल्या आहेत ते कुठून तरी रेफरन्स घेतलेला आहे, कोणाबरोबर तरी घडलंय. त्यांना मी आता रिसेंटली बरेच पॉडकास्ट केले आमच्या रायटर्स बरोबर, तर त्यांनी हेच सांगितलं की हे घडलेलं आहे, तर त्या घडलेल्या इव्हेंटला घेऊन त्यांनी स्टोरीज लिहिल्यात, असं आहे. बरं.
तर त्याच्यापैकी तुला एक सांगते, मुंबई गोवा हायवेवरचं निपारी घाट माहिती आहे का तुला? नाही. म्हणजे काही लोक निपारी बोलतात, काही लोक निपाणी पण बोलतात. तर त्या घाटावरची ही स्टोरी आहे. तर तिकडे म्हणतात की मध्यरात्री एक माणूस लोकांना दिसतो. बापरे. हो. आणि तो माणूस ज्या अवस्थेत लोकांना दिसतो त्याची अवस्था एवढी भयंकर, भयानक, विकृत असते, विक्षिप्त, की आपण बिलीव्हच नाही करू शकत. काय होतं नक्की लोकांबरोबर? तो माणूस दिसतो त्यांना, जसं चकवा लागतो ना सेम माणूस. चकवा कसं 2-3 प्रकारचा आहे. जसं की एक चकवा आहे की तुम्ही लूपमध्ये अडकून जाता, फिरून फिरून त्याच जागेवर येता. आणि एक चकवा की तुम्हाला तो व्यक्ती सारखा दिसतोय, तुम्ही रोड पास आउट करते, तुम्ही पुढे जाताय, पण त्या व्यक्ती तुम्हाला तुमच्यासोबत छळ करतोय, मॅनिप्युलेट करतोय तुम्हाला. कळलं तुला ना? कळलं. हां. तर ही स्टोरी थोडी खरी आहे आणि थोडी फिक्शन पण म्हणू शकतो, की थोडंसं त्याच्यामध्ये ट्विस्ट ॲड केलेत. हां, ट्विस्ट ॲड केलेले आहेत. तर काय होतं की हा जो माणूस आहे जो लोकांना दिसतो, आणि हे खरं आहे, दिसतो, आणि लोक त्याच्या चकव्यात अडकतात आणि ॲक्सिडेंट्स होतात. तो लोकांकडे लिफ्ट मागतो आणि लोकांना दाखवतो की हा रस्ता आहे पुढे, पण पुढे रस्ता संपलेला असतो आणि तेव्हा ते ॲक्सिडेंट्स होतात आणि लोक त्यांचा जीव गमावतात आणि त्याला एक शिकार मिळतो. आणि जेवढं त्याला शिकार मिळतात तेवढं त्याची शक्ती वाढत जाते, तेवढं तो पॉवरफुल बनत. तर बेसिकली लोक म्हणतात की त्याच्या मागची अशी गोष्ट आहे की त्याची बायको आणि त्याचा मित्र, ह्या दोघांचं अफेअर होतं. तिकडच्याच गावातली एक गोष्ट आहे. आणि हे दोघं पण ड्रायव्हर होते, त्याचा मित्र आणि हा. तर ह्याला आधी ऑलरेडी एक चकव्याचा अनुभव झालेला असतो की हा खूप लेटवरून कुठेतरी भाडं मारून येत असतो आणि ह्याला रस्त्यामध्ये एक मुलगा धावत गाडीवर येताना दिसतो आणि तिथे त्याचा तोल डगमगतो, पण ॲक्सिडेंट होता तो वाचतो. मग तो घरी जातो, बायकोला सांगतो असं झालं वगैरे हे ते, आणि बायको त्याला लागलेलं असतं, त्याची मलमपट्टी करते आणि मग ते काही दिवसानंतर तो नॉर्मल होतो. काही दिवसानंतर ना त्याची बायको माहेरी जाते आणि हा तिला सोडून रिटर्न येतो. जस्ट घरात येऊन पडलेला असतो आणि बरीच मध्यरात्र ओलांडून गेलेली असते, 12:30-1 वगैरे, आणि ह्याचा दरवाजा वाजतो. हा म्हणतो एवढ्या रात्री कोण असणार, बायकोला तर मी आत्ताच माहेरी सोडून आलेलो आहे. मग हा आवाज येतो, कोण आहे? मग बाहेरून आवाज येतो, अरे विनोद, मी आहे. संजय, उघड. हा म्हणतो संजय एवढ्या लेट. तरी हा उघडताना विचार करत असतो, उघडू की नको. आणि मग तो पुन्हा दरवाजा वाजवतो. मग हा बोलतो आता काही ऑप्शन नाही, आता उघडावंच लागेल, आणि बाहेरून हाका मारत असतो, अरे विनोद दरवाजा उघड. मग हा जसा दरवाजा उघडतो, पावसाची वेळ असते, भरपूर पाऊस पडत असतो, दरवाजा उघडतो तर बघतो की समोर संजय पूर्ण भिजलेल्या अवस्थेत असून सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरचं भय, चेहऱ्यावरची भीती आणि घाम दिसत असतो. एवढा घाबरलेला असतो संजय. मग तो जसा दरवाजा उघडतो, संजय डायरेक्ट दरवाजाच्या आतमध्ये येतो पळत, धामे आपण डायरेक्ट जम्प करून येतो ना. आणि विनोद म्हणतो की अरे काय झालं, एवढ्या रात्री वाजले किती, तू कुठे गेला होतास? तो बोलतो दरवाजा लाव तू आधी. तो येतो माझ्या मागे लागलाय. तर विनोद म्हणतो कोण मागे लागले, काय पडबडतोस? नाही, तू आधी दरवाजा लाव. तर मग हा म्हणतो ठीक आहे. मग हा दरवाजा लावतो. कोण? विनोद. दरवाजा लावल्यानंतर विनोद म्हणतो तू बस, मी तुला पाणी आणतो. तो पाणी आणून देतो संजयला आणि संजय पाणी पितो आणि धापा टाकत खूपच घाबरलेला असतो. घाबरलेला अवस्थेमध्ये तो सांगायचा प्रयत्न करत असतो. नंतर विनोद म्हणतो तू आधी रिलॅक्स हो, मग तू मला सांग काय झालं. मग थोड्या वेळात पाणी वगैरे पिऊन हा शांत होतो आणि सांगायला लागतो. संजय स्टोरी सांगत असतो, निपारी घाटातून येत असताना मला एका माणसाने लिफ्ट मागितली. तर खूप सभ्य माणूस दिसत होता, ऑफिसर सारखाच, एखादा सुशिक्षित माणूस.
आणि लिफ्ट मागितली त्याने. मी थांबवली गाडी त्याच्यासाठी. त्याच्या हातात एक ब्रीफकेस होती. तर ती ब्रीफकेस घेऊन तो बोलला की मला लिफ्ट हवी आहे, माझी गाडी मागे बंद पडलेली, तर मला लिफ्ट द्याल का. तो मला एकदम सभ्य माणूस वाटला, तर मी त्याला लिफ्ट दिली. तो मागच्या सीटवर जाऊन बसला. आणि आधी तो मला बोलला की तुमच्याकडे गाडीत चार्जर आहे का. हा बोलला नाही आहे. बोलला ठीक आहे, नाही माझा फोन बंद झाला आहे असं बोलला. नंतर मग तो बोलला ठीक आहे आणि मग तो गाडी चालवू लागला. मग चालवता गप्पा मारत होते हे लोक की कुठून आलात वगैरे. तर तो सांगत होता की मी तर तो जो पाठीमागे माणूस बसला होता तो बेळगाव कर्नाटक साईडचा होता, बेळगाव वगैरे. तर त्याने आधी चार्जर मागितलं, फोनची बॅटरी संपली आहे म्हणून. आणि संजय बरोबर तो गप्पा मारायला लागला तो माणूस. आणि त्याच्या टोनमध्येच कळत होतं की हा काही मराठी नाही आहे, मराठी तुटकं पुटकं बोलत होता. आणि काही संजय सांगतो याला. आणि काही वेळ झाल्यानंतर ह्याचा फोन वाजला आणि बायकोशी बोलतोय असं तसं हे ते, मी येतो थोड्या वेळात पोचतो वगैरे असं तसं. आणि बोलता फोनवर त्याला अटॅक आला गाडीमध्येच. आणि मला काही कळायच्या आधीच त्याने तिकडेच जीव सोडला. आणि हे सगळं सांगतोय संजय विनोदला. ठीक आहे. बोलतो त्याला अटॅक आला, तिकडे जीव सोडला, मला कळेनाच मी काय करू. मग मी गाडी थांबवली आणि त्याचं जे बॉडी आहे ते मी आपल्या निपारी घाटाच्या इकडे दरीच्या इथून खाली रस्त्यावर सोडून आलो आहे. माझ्यावर संशय येऊ नये म्हणून मी फसू नये म्हणून. तर मला खूप भीती. आणि मी सरळ निघून आलो. तो बोलतो मला खूप भीती वाटते, तू चल. आणि मला भास होते की तो मला बोलवतोय का खरंच तो आहे, मला काहीच कळत नाही आहे. तू चल आणि बघ त्या गाडीमध्ये खरंच तो आहे का, की जे माझ्याबरोबर घडलं ते माझं भास होता. तर विनोद काय करतो, जाताच त्याच्या इकडे एक कुऱ्हाडसारखं एक हत्यार असतं, ते उचलतो, दरवाजा उघडतो, बाहेर जातो. विनोद पुढे, संजय मागे. ठीक आहे. मग विनोद त्या थोडं बाहेर गेल्यानंतर गाडीजवळ पोहोचतो. ती व्हॅन असते, ओमनी व्हॅन माहिती आहे ना, जुनी. व्हॅनचा जसा दरवाजा उघडतो, संजय विनोदला लात मारतो मागून. विनोद जाऊन पडतो गाडीमध्ये आणि गाडी लॉक करतो. मग संजय आणि गाडीमध्ये ऑलरेडी त्याची बायको बसलेली असते विनोदची. मग त्याची बायको आणि संजय हे दोघं मिळून विनोदला मारून टाकतात आणि त्याची बॉडी फेकून देतात निपारी घाटाच्या त्या दरीमध्ये. पण ॲक्च्युली हे जेव्हा त्याला मारतात तर तो पूर्णपणे मेलेला नसतो. तो जेव्हा खाली पडतो तर त्याला काही वेळानंतर शुद्ध येते. बरं. मग तो कसा बसा, हातपाय तुटलेले असतात, मान त्याची तुटलेली असते, कारण एवढा वरून फेकल्यानंतर ऑब्व्हियसली शेवटचे श्वास घेत असतो तो काही. तो कसा तरी रांगत क्राऊल करत वर आलेला असतो रोडवरती. आणि तो रस्त्यावर चालत असतो, हेल्प मागत असतो. आणि तेवढ्यात मागून एक गाडी त्याला आणि त्याची ती आत्मा आहे जी निपारी घाटात अजून फिरते, मदतीची हाक मागते. येस. ज्याला मुक्ती नाही मिळाली. अशा बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे मी मे बी आपल्या इकडच्याच कोणत्या तरी अशा घाटावरचाच काहीतरी गोष्ट ऐकत होतो. एकेकाळी म्हणजे रात्रीच्या वेळी माहिती आहे पूजा वगैरे असायची, तर भजन मंडळी जायची ह्या गावातून त्या गावात, तर ते लोक त्या टेम्पोमध्ये जायचे. बरोबर. तर तशीच एक टेम्पो कोसळली होती आणि तिकडे त्या कोसळल्यावर सगळीकडे मिळली. आणि जी एक बाई होती ती वरती आली, म्हातारी बाई, ती मदतीसाठी हाक मारत होती, कोणीतरी मला सोडा डॉक्टरकडे. पण तिची कोणी मदत नाही केली, तर तिकडेच तिने जीव सोडला. तर आता ही लोक जेव्हा जातात तेव्हा तिथे लोकांना त्या बाईची आत्मा दिसते आणि असं बोलतात दर अमावस्येला वगैरे तिथे लोकांच्या भजनाचा आवाज येतो की लोक गात आहेत आणि टाळ मृदुंग हे सर्व वाजते. तसं लोकांना तिकडे जाणवतं.
आता माहिती नाही किती खरं आहे किती खोटं आहे, पण ऐकण्यात तर आहे हे. कुठे कुठे हे आता मला एक्झॅक्ट माहिती नाही, Location कारण नाही हा लोकेशन माहिती आपलं नाही, महाराष्ट्रातलंच महाराष्ट्रातच आहे तसं. पण हा तू अजून बोलवते, तुम्ही अजून कोणत्या अशा गोष्टी घेतल्यात? अजून बऱ्याच गोष्टी घेतल्या आहेत. एक आम्ही रिंगण म्हणून एक स्टोरी बनवली होती स्कॅरी रिंगण. पंपकिनवर. रिंगण, हां. तर बेसिकली, आणि तू बघशील की आमचे बरेच लेखक मराठी आहेत, त्याच्यामुळे मराठी टच हा सगळीकडे मिळेल तुला. हा हा, तो रिंगण नावातच कळतं की मराठी महाराष्ट्रातलीच एक संस्कृती, गोष्ट हां, आहे. महाराष्ट्रातलीच आहे. तर याच्यामध्ये पण जो ट्रक ड्रायव्हर असतो ना, तो सुद्धा मला वाटतं दसऱ्याच्या की काहीतरी आदल्या दिवशी तो गाडी घेऊन निघतो, त्याचं जे माल वाहतूक करायचं काम आहे त्याच्यासाठी. आणि त्याच्यासोबत त्याचा एक क्लीनर म्हणतात ना सोबत जो माणूस असतो, तर तो एक असतो. आय थिंक त्याचं नाव सखाराम असतं. तर हे लोक निघतात आणि जेव्हा हे लोक एक हायवेवर येऊन थांबतात, म्हणजे हायवेवर येतात, गाडी चालूच आहे त्यांची, आणि त्या ड्रायव्हरला असं वाटतं की काहीतरी गाडीसमोर आलं आणि तो एकदम चपापतो. हम्म. मग तो काय करतो, गाडी थांबवतो, खाली उतरतो. खाली उतरून पाहतो तर त्याला जवळच एक झुडपं बरेच दिसतात. तर त्याच्या मागून त्याला फील होतं की कोणीतरी त्याला बघते वाकून, झाडांमधून कोणीतरी बघतं. झाडांमधून. मग तो मोबाईलचा टॉर्च ऑन करून अजून पुढे जातो, बघण्याचा प्रयत्न करतो. मग अजून पुढे गेल्यानंतर त्याला कळतं की त्या झाडाच्या फांदीवरती खूप साऱ्या काळ्या भावल्या लावलेल्या असतात, ब्लॅक मॅजिक, काळा जादू. मे बी. आणि त्याला असं वाटतं की इथे काहीतरी वेगळी अलौकिक शक्ती आहे, आपण इथून निघायला हवं आहे. तो पटापट येतो उलट्या पावलांनीच, आणि त्याच्याबरोबर त्याचा क्लीनर पण असतो मागे. त्याला बोलतो, चल चल सखाराम, पटकन चल. गाडीत बसतात, ट्रक चालू करतात, आणि ट्रक चालू आहे. खूप वेळ असं होतं की ट्रक जातो, काहीतरी त्याच्या ट्रकसमोर येतं. हा ट्रक त्या जे काही समोर आलेलं आहे ते ट्रकने पूर्ण कुचलून टाकतो, आणि पुन्हा गाडी चालू होते. आणि हे कंटिन्यू चालूच असतं. म्हणजे ट्रक येतोय, तो ठोकतोय, धडक देतोय, पुन्हा पुन्हा पुढे जातोय. फक्त तो उतरत नाहीये खाली आता, कारण फर्स्ट टाइम तो खाली उतरला होता, बरोबर. आणि लूपमध्ये हे गोष्ट चालूच आहे. आणि मग नंतर ह्याला कळायला लागतं की अरे, हे तर तीच जागा आहे जे मी मगाचपासून येतोय. आधी तर त्याला लक्षात येत नाही, आधी तर तो घाबरतो की मी कोणाला तरी मारून टाकलं की काय. सेकंड टाइम वाटतं की काहीतरी जनावर आलं की काय. पण मग प्रत्येक वेळी असं व्हायला लागतं, कारण त्याला आधीच शक येतो की इकडे काहीतरी गडबड दिसते, म्हणून तो पळायच्या मनस्थितीत असतो. नंतर त्याला कळतं की मी चकव्यामध्ये अडकलो गेलोय, आणि तिथेच मी फिरतोय, आणि तिथेच त्याच मी गोष्टी फिरतोय. माझ्याबरोबर येस वारंवार होतायत. येस. आणि त्याच्यानंतर असं करत फायनली तो बेशुद्ध होतो. आणि जेव्हा त्याला जाग येते तेव्हा त्याला ॲम्ब्युलन्सचा आवाज येत असतो. हम्म. आणि ॲम्ब्युलन्सचा आवाज येतो आणि लोकांचा पण आवाज येतोय की अरे बिचारे, वाईट झालं, चकवा लागलेला, त्यांना वाटतं चकवा लागलेला असं. हम्म. मग नंतर त्याला ॲम्ब्युलन्समध्ये टाकतात. मग त्याला बेसिक आपलं फर्स्ट एड देतात. मग त्याला शुद्ध येते त्या ट्रक ड्रायव्हरला. मग त्याला विचारतात की काय झालं, कसं काय, असं तसं. तर मग पहिला तर त्याला कळतच नसतं की काय चाललं आहे. काही वेळाने त्याला जेव्हा तो शुद्धीवर येतो प्रॉपर, तेव्हा त्याला कळतं की जो रात्रभर कोणाला तरी धडक मारत होता तो दुसरं कोणीही नसून त्याचा क्लीनर होता. शपथ, जो त्याच्याबरोबर होता. येस. आणि त्या छलाव्यामध्ये असं म्हणतात की तो जो चकवा, हिंदीमध्ये छलावा म्हणतो, तो चकवा आहे तो रूप घेतो दुसरं कोणाचंही. आणि तो त्याच्या बाजूला असं त्याला भास निर्माण केलेला की इकडे क्लीनर बसलाय, पण ॲक्च्युली तो क्लीनरला धडक मारत होता. आणि त्याचा क्लीनर त्याच्यात मेलेला होता. आणि सकाळी जेव्हा तो लोकांनी बघितलं तर त्या शेतामध्ये असं एक रिंगण बनलेलं, जिकडे तो ट्रक फिरत होता ना तिकडे पूर्ण सर्कल असा बनला होता. म्हणजे जो छलावा होता
तो व्यक्ती त्याच्या क्लीनरचा रूप घेऊन बसला होता बाजूला आणि तो क्लीनरलाच ठोकत होता आणि वारंवार त्याच्याबरोबर ते होत होतं आणि ते रिंगण बनलेलं. बापरे. आणि ही कुठली गोष्ट आहे? ही कोल्हापूर हायवेची गोष्ट आहे. मुंबई कोल्हापूर हायवे आहे ना, तिकडची. बापरे. पण असं होत राहतं ना. मला ऍक्च्युली एकदा ना ट्रक ड्रायव्हर बरोबर पॉडकास्ट करायची खूप इच्छा आहे. जर आपल्या ऑडियन्समध्ये कोणी असेल तर प्लीज तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, कारण मला वाटतं त्यांच्याकडे बऱ्याच काही गोष्टी असतील सांगण्यासारखं. मी आहे ना, एक माझं माहिती नाही, म्हणजे आता एकदा काय झालं रिसेंटली की मी असं फिरत होतो आणि एक आपला सबस्क्रायबर मला भेटला होता. तर तो सबस्क्रायबर होता, तो एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय होता आणि तो ना रात्रीच्या वेळी जेव्हा तो डिलिव्हरी करतो, म्हणजे जेव्हा सकाळी तो त्याची काहीतरी फुल टाइम जॉब करतो, रात्री डिलिव्हरी करतो टाइमपाससाठी. आणि तो जेव्हा करत होता ना डिलिव्हरी, तर आपल्या इथे मला माहिती ना, तुला माहिती असेल ना की पण दहिसर चेक नाका जो आहे, असे बरेच बिल्डिंग्स आहेत, खूप मोठ्या बिल्डिंग्स आहेत, पण तिकडे खूप कमी लोक राहतात. आणि तिथे जर बघशील तर तिकडचे जे रेट्स आहेत ते कम्पॅरेटिव्हली खूप कमी आहेत. रेंट लोक राहत नाहीत ना तिकडे, आणि तिकडे खूप विचित्र वेगवेगळ्या गोष्टी बनवत होतात. तर तिथे त्याला रात्रीच्या वेळी डिलिव्हरी आली होती आणि जवळच होतं. त्याने डिलिव्हरी घेतली, 12:30 वगैरे वाजले होते. आणि मुंबईत काही समजत नाही आपल्याला रात्र काय दिवस काय, कारण लोक तर असतातच. तर तसाच तो गेला आतमध्ये, खूप मोठं कंपाऊंड वगैरे आहे, गेला डिलिव्हरी करून आला. जेव्हा बाहेर येत होता ना, त्याला एक बाबा दिसला, म्हणजे जो एक खूप ओल्ड माणूस, असं काय बोलू शकतो आपण, ऋषी, तशा टाईपमध्ये वयस्कर माणूस होता. तो दिसला आणि त्याला बोललो की, त्याला तो विचारायला लागला कुठे चाललायस, का गेलेलास. तो बोलला मला डिलिव्हरी करायची. तो कोणाला विचारून गेलास तू आत, म्हणजे असं गरजच नाही. तो वॉचमॅन पण नव्हता, कोण नव्हता. तर त्याला काहीतरी ऑड वाटलं, म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी जराही तिकडे न थांबताय ना, त्याने त्याच्या मित्राला फोन लावला की तू आहेस ना, म्हणजे पुढे जाता आता. त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, चालायला लागला आणि मित्राला कॉल लावला. मित्र बोलतो आहे मी. तो त्याच्या मित्राबरोबर डिलिव्हरी मारत होता असं. तर मित्राला कॉल लावला, तो बोलतो आहे. तसंच तो जाता आता जेव्हा मित्राच्या गाडीवर बसला, स्कूटीवर बसला, त्यांनी मागे वळून बघितलं तर कोण बाबा वगैरे तिथे नव्हता, कोणच माणूसच नव्हता तिथे. आणि हे त्यांनी मला स्वतः असं भेटून सांगितलेलं तसं. तर तो बोलला ही गोष्ट तू घे, कारण हे घडलं होतं माझ्याबरोबर. आणि त्यानंतर तो बोलतो रात्रीच्या वेळी मी त्या जागेवर तर अजिबात नाही जात. मग त्यानंतर त्यांनी जवळपास 2-3 आठवडे डिलिव्हरी केलीच नव्हती, सोडलं होतं त्यांनी. आणि मग त्यानंतर जेव्हा ही तिकडची ऑर्डर येते तो जातच नाही किंवा तेवढ्या रात्री थांबतच नाही, तसं काहीतरी. पण आहेत असे काही लोकेशन्स आहेत, रोड आहेत, ते हॉन्टेड आहेत, बिल्डिंग्स आहेत, घरं आहेत. गोव्याचं डीमेलो हाऊस आहे, मी ऐकलं असेल ना तू? हा, मी ऐकलंय त्याच्याबद्दल, पण एक्झॅक्टली काय ते मला नाही माहिती. म्हणजे 2 भाऊ होते काहीतरी आणि त्यांच्या प्रॉपर्टीवरूनच त्यांनी भांडणं झाली आणि एका भावाने दुसऱ्या भावाला आधी मारलं. मग दुसऱ्या भावाच्या एंटिटीने त्याला पजेस करून त्याने सुसाईड केलं. बापरे. आणि मग असं बोलतात की आत्ता सुद्धा त्या डीमेलो हाऊसमध्ये 2 भाऊ भांडतायत असा आवाज येतो लोकांना, जसे ते आधी भांडायचे. एक अशीच सेम गोष्ट आहे ना, मला माझा जो एक मावशीचा मुलगा आहे ना, तो लहान आहे, म्हणजे 10वीला असेल. तर त्यांनी त्यांच्या बिल्डिंगमध्ये सांगितले, ते लोक नालासोपारला राहतात, आणि त्यांच्या बिल्डिंगमध्ये आहे ना एक असं घर होतं, फ्लॅट होता, ज्याच्यात आहे ना तिकडचा जो मेन पुरुष होता, म्हणजे फॅमिली राहत होती, म्हणजे नवरा बायको होतं, त्याचं लहान मुलं होतं. तर माहिती नाही का तो जो नवरा होता त्यांनी काय टेन्शनमध्ये येऊन आत्महत्या वगैरे केली आणि काहीतरी झालं तशा गोष्टी. आणि त्याची जी बायको वगैरे होती त्यांनी ते फ्लॅट कोण विकत घ्यायला नव्हतं मागत त्याच्यानंतर, कारण कोणतरी मेलंय वगैरे. तर बऱ्याच काळ तो फ्लॅट तर असाच म्हणजे रिकामाच होता. त्याच्यानंतर काही महिन्यांनंतर वगैरे त्यांनी थोडं स्वस्त भाडं, आणि असे काही लोक असतात ना त्यांना फरक नाही पडत, त्या गोष्टींवर नाही मानत, आणि कोणाला असं काही अनुभव पण आला नव्हता तिथे. तर एक फॅमिली तिथे राहायला गेली आणि तिकडे माहितीये त्या साईडला लाईट्स वगैरे जातात, कधी कधी जातात, लोड शेडिंग वगैरे. तर एक दिवशी अशीच रात्रीच्या वेळी लाईट वगैरे गेली होती. अगेन एक फॅमिली शिफ्ट झाली होती, नवरा आणि बायको, म्हणजे नवविवाहित तसं कपल होतं. ते गेलं, नवरा कामावर होता, 7 की 8 वाजलेले, रात्रीच्या वेळी लाईट गेलेली, बायको आरामात म्हणजे मेणबत्ती वगैरे लावून बसली होती. तिने नोटीस केलं की जे त्यांचे वॉशरूमचे जे दरवाजे आहेत ना, टॉयलेट बाथरूमचे दरवाजे, ते आपोआप बंद चालू व्हायला लागले.
ती एवढ्या जोरात किंचाळायला लागली ना, तिने आजूबाजूच्या लोकांना गोळा केलं आणि आजूबाजूचे लोक जेव्हा गेले तर बाहेरच पडली. म्हणजे पुरुष मंडळी वगैरे ते आतमध्ये जाऊन बघायला लेजिट दरवाजे आपटतायत, बंद होत आहेत आणि त्यांनी सगळ्यांसमोर. आणि मला वाटतं अथर्वने मला व्हिडिओ पाठवलेली, मी बघितलेली, पण मी नक्कीच मागेन त्याच्याकडून, कारण ती व्हिडिओ बघितली होती. काहीतरी विचित्र होतं. मग त्याच्यानंतर ही त्यांच्या घरी काय ना काहीतरी विचित्र व्हायचं आणि ते सर्व. मग त्यानंतर कोणती फॅमिली टिकली नाही तशा गोष्टी. पण तू सांग, तू सॉरी कंटिन्यू, काय बोलते? बरोबर नाही तेच, काही घरं असतात असे. असं रिसेंटली माझी एक फ्रेंड आहे, माझ्या सोसायटीतच राहते, तिच्या बरोबर पण झालं. सोसायटीत एक इव्हेंट होता आमचा, बरेच प्रोग्राम होत असतात, तर ती मला दिसली नाही. मग मी तिला कॉल केला, मेसेज केला आधी की काय झालं, आली नाही. मग ती बोलली की नाही, थोडं ना प्रॉब्लेम आहे चालू, तब्येत पण महिना झाला बरी नाही आहे, तर फ्री असणार ना मला तेव्हा तुम्ही कॉल करा. तर मी बोलली ठीक आहे. नंतर मला काय माहीत काय वाटलं, मी म्हटलं जाऊ दे, कॉल करण्यापेक्षा ना मी भेटूनच येते. मी असं सहसा काही कोणाकडे जात नाही, तेवढा वेळ पण नसतो. पण मग मी गेले. मग सुरुवात त्यांनी अशी केली की नाही हो, तब्येत बरी नाही. ते टीचर आहेत बेसिकली. तर तब्येत बरी नाही आहे, महिना सव्वा महिना झाला, काही कळतच नाही आहे. ॲक्युप्रेशर करतो आहे, आयुर्वेदिक करतो आहे, अजून काय ॲलोपॅथी करतो आहे, अजून होमिओपॅथिक करतो आहे. पण मला आणि माझ्या आईला ना, मम्मीला बरंच नाही वाटत आहे. तर मी म्हटलं अच्छा. मी असंच चांगलं बोलत होते, पॉझिटिव्ह, मग त्यांना बरं वाटेल. मग थोड्या वेळाने त्या म्हणतात कसं चाललं आहे तुमचं पॉडकास्ट? मी म्हटलं छान चाललं आहे. नाही मी बघते, माझे हे मुलं पण बघतात, आम्ही बघतो. अच्छा, खरं असतात का सगळ्या गोष्टी? मग मी थोडंसं हे झाले की असं का बोलल्या, खरं असतात का? तर मी जेन्युइनली त्यांना सांगितलं की बघा, खरं की खोटं हे तर मी कुठे व्हेरीफाय करायला जात नाही, पण लोक येऊन एवढ्या गोष्टी सांगतात तर त्या कुठेतरी थोडंसं तथ्य असेलच ना, लोकांचे अनुभव असतात. मग त्या म्हटल्या हो ना. मी म्हटलं हो. तुम्हाला बोलू का एक? मी बोलली बोला ना. नाही, आमच्याबरोबर पण असंच काहीतरी घडलं. बरं. मी म्हटलं काय? मग त्या सांगायला लागल्या की त्यांची आईचं थोडं, त्या दोघीच बहिणी, म्हणजे मुलगा नसायची, तर एक बहीण गावीच कुठेतरी असते आणि आई पण गावीच असायची. तर ते म्हटलं सारखी आई आजारी असते, तर मग सारखं एव्हरी विकेंडला जाणं पॉसिबल नाही. त्याच्यामुळे मग मी आणि माझ्या नवऱ्याने विचार केला की आपण इथेच आईसाठी एक घर घेऊया. तर एक पर्टिक्युलर आमच्या जवळच एक 15-20 मिनटावरती त्यांनी एक रेंटवरती रूम बघितलं आईसाठी. त्याच्यानंतर रूम घेतलं, डिपॉझिट दिलं. त्या रूममध्ये सोफा, एक बेड, मांडणी, गॅस सगळं नवीन घेतलं, कारण गावचं इथे कशाला आणायचं ना, गावी पण राहायला मध्ये मध्ये जाणार. बाथरूम आहे ना, त्यांनी कमोड लावून घेतलं. आपलं इंडियन होतं पण इंग्लिश करून घेतलं त्यांनी, कारण त्यांच्या आईला सोयीस्कर जाईल. आणि त्यांचे मिस्टर बोलले की मी ना 1-2 रात्र राहून बघतो सेफ्टीसाठी, की काही रात्रीचा काही प्रॉब्लेम आहे का, चोर किंवा अजून काही इश्यू आहे का वगैरे बघतो. ते हे म्हटले ठीक आहे. यांनी थोडंफार पेंटिंग वगैरे पण करून घेतलेलं, सामान वगैरे नवीन सगळं नवीन. आणि त्यांचे हजबंड ज्या दिवशी 2 रात्र ते तिकडे झोपले ना, त्यांना तिकडे खूप साऱ्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज झालेल्या आढळून आल्या. बापरे. जसं भांडी पडतायत, कोणतरी चालते बाई, पैंजणचा आवाज, फ्लशचा आवाज. अरे बापरे. हो. मग त्यांनी पहिल्या रात्र बघितलं तर त्यांना असं वाटलं की मला काहीतरी भास होतोय की काय असं. पण दुसऱ्या रात्री पण सेम. मग त्यांनी त्यांच्या रेफरन्सनेच ॲक्च्युली हे घर मिळालं होतं त्यांना रेंटवरती. मग त्यांनी अजून एक मित्राला विचारलं की अरे असं असं झालं होतं, तर काय आयडिया आहे का? मग तो माणूस म्हणायला लागला, तुमचं ॲक्च्युली दोघांचं कन्व्हर्सेशन ऑलरेडी झालं होतं आणि तुम्ही डन पण केलेलं, जे काही तुमचं डील होती ती, म्हणून मी काही बोललो नाही. पण मला त्या घराबद्दल अनुभव, म्हणजे मी ऐकून आहे, अनुभव नाही, मी ऐकून आहे की त्या घरामध्ये काहीतरी एक वेगळं ऊर्जा आहे. मग त्या लोकांना कळलं की काही वर्षापूर्वी एक बाईने तिकडे केलं होतं. मग ते असं बघतात ना बाहेर, मग त्यांनी सांगितलं की तुम्ही ते घर सोडा आणि जाताना तिकडे एक दिवा लावून जा आणि माफी मागा की आम्ही काय बाबा तुम्हाला
त्रास द्यायला वगैरे उद्देशाने हेतू इकडे नव्हता. आलो नव्हता, हां. हेतू नव्हताच. मग त्या लोकांनी तिकडे एक रात्रसुद्धा त्या दोघी म्हणजे त्या काढलीच आजी नाही. काढलीच नाही. फक्त त्यांचे हसबंड 2 रात्र तिकडे राहिले होते. आणि सोडून दिलं. हो, पण मग रूम घेतल्यापासून त्या दोघींना एवढा त्रास झाला ना, खूप म्हणजे सारखं आजारीच. अचानक व्हेरिकोज वेन, अचानक BP हाय, अचानक. हम्म. आणि बरेच फायनान्शियल क्रायसिस पण आले. असं होतं ना. घरी खूप हां, आर्थिक अचानक. परिस्थिती खूप. हो. बापरे. मग त्यानंतर त्यांचं कधी इम्प्रूव्ह कधी व्हायला लागलं? म्हणजे आता ही हार्डली 1.5 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. बापरे. आणि मला अजून एक विचारायचं आहे श्रद्धा, की तुम्ही जेवढ्या आता एवढ्या गोष्टी घेतात त्याच्यापैकी तुझी फेवरेट स्टोरी कोणती आहे किंवा ती तुला ऑडियन्सला सांगायला आवडेल? माझी फेवरेट सांगू का, भूत पिशाच म्हणून आहे स्कॅरी पंपकिनवरती. आणि सेम कॉन्सेप्टवाली नवीन आत्ता लेटेस्ट आम्ही टाकलेली आहे. तिचं नाव आहे पिशाच सिद्धी. त्यात काय होतं? तर भूत पिशाचमध्ये काय आहे माहिती आहे का, की नरेंद्र नावाचा एक व्यक्ती, अफाट गरीब, ठीक आहे, गावचीच गोष्ट आहे ही. तो खूप गरीब असतो आणि तो एवढा गरिबीला कंटाळलेला असतो ना, की तो जीव द्यायला जाणार असतो. तर तो असा विचार करतो, अरे हे असं जगण्यापेक्षा जेवायचं पण मुश्किल असतं त्याला एक वेळेचं, मी जीवच देतो. आणि कोण नसतं त्याचं, हां, त्याचं कोणीच नसतं, तो एकटाच असतो, आई वडील कोणी नाही. तर मग तो जीव द्यायच्या उद्देशानेच इथून बाहेर पडतो घरातून. आणि काही अंतर चालून आल्यावरती गावच्या बाहेर त्याला असं दिसतं की एक झाडाखाली एक बाबा बसलेला आहे, तांत्रिक, आणि खूप लोक जमा झालेत. बरं. मग ती गर्दी बघून हा पण त्या गर्दीकडे अट्रॅक्ट होतो. तो तिकडे जातो, तिथे जातो आणि तिथे बघतो तर एक कपल उभं राहतं तांत्रिकासमोर. त्याला म्हणतं की आम्ही खूप गरीब आहे, तर मला 10,000 रुपयाची गरज आहे. आणि तांत्रिक बोलतो, जा घरी, तुमच्याकडे आलेले असणार पैसे. बरं. ठीक आहे. असे खूप चमत्कार तांत्रिक करतो. काही तर असं होतं की तू तुझ्या पाकिटात खिशात बघ, खिशामध्ये पैसे आलेले असणार. आणि काही चमत्कार असे समोरच होतात. मग नरेंद्राला वाटतं की ह्यांच्याकडे आपल्याला सोल्युशन मिळेल आपल्या गरिबीचं. तर सगळे लोक जायची तो वाट बघतो. सगळे लोक गेल्यानंतर तो त्या तांत्रिककडे जातो. तांत्रिकला बोलतो की तुम्ही हे जादू कशी करताय, मला पण सांगा. तो बोलतो, तू ह्या फंद्यात पडू नकोस, तुझं काय गरज आहे ते सांग, मी पूर्ण करतो तुझी इच्छा. तो बोलला की नाही, मला असं छोटं मोठं नाही, मला ही सिद्धी शिकायची. तर तांत्रिक बोलतो, नाही, हे काही सोपं नाही आहे, तुला काय पाहिजे सांग. तर हा बोलतो, मला पैसे पाहिजेत. जा, तू घरी जा आणि कपाट उघड, पैसे मिळतील. मग नरेंद्र खूप हट्ट करतो, पण तो काही तांत्रिक तयार होत नाही त्याला काही सांगायला. मग नरेंद्र घरी येतो, कपाट उघडतो, तो कपाट पैशांनी भरलेलं असतं. बरं. मग तो अजून त्याची काय म्हणतात त्याला, क्युरियोसिटी वाढते. लालच म्हणण्यापेक्षा की काय आहे नक्की हे. जर मी मागून पैशांनी कपाट भरलं जात आहे, तर जर हे त्याच्याकडे जे सिद्धी आहे, सिद्धी ती जर मला मिळाली तर मी काय करू शकतो. मग तो खूप शोधतो. प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला तो तांत्रिक त्या झाडाखाली येतो. तो नेहमी जातो, मागे लागतो. तो तांत्रिक नाहीच बोलतो. मग एक रात्र जेव्हा तांत्रिक त्याचं ते चमत्कारचं सेशन कंप्लीट करून जेव्हा जात असतो जंगलाकडे, नरेंद्र त्याचा पाठलाग करतो आणि जंगलात अर्ध्यावर गेल्यानंतर तांत्रिक मागे वळून बघतो, तर नरेंद्र ऐकतच नाही. आणि ते तांत्रिक जंगलामध्ये त्यांचा खूप सिक्रेट असतो ना प्लेस, ते काय असं सगळ्या लोकांमध्ये वगैरे ते सर्व गोष्टी खूप सॅक्रेड असतं आणि सिक्रेट पण असतं. तर तांत्रिक पुढे चाललाय जंगलात, अजून आत चाललाय आणि नरेंद्र त्याचा पाठलाग करत असतो तांत्रिकचा. नंतर तांत्रिकच्या लक्षात येतं आणि तो थांबल्यानंतर तांत्रिक विचारतो की तुला काय पाहिजे माझ्याकडून.
तो म्हणतो की मला ही सिद्धी शिकायची आहे. तांत्रिक म्हणतो की हे सोपं नाही आहे सिद्धी शिकणं, हा सिद्धी नाही आहे, हा एक श्राप आहे. तो म्हणतो नाही मला शिकायचीच आहे, मला शिकायचीच आहे. तो बोलतो ठीक आहे, मी तुला सांगतो तसं कर. तांत्रिक त्याला म्हणतो की तू आता घरी जा, एक छोटं न्यूबॉर्न बेबी ॲडॉप्ट कर आणि तो जेव्हा 12 वर्षाचा होईल तेव्हा तू मला पुन्हा इथेच येऊन भेट. नरेंद्र घरी जातो, एक बेबी ॲडॉप्ट करतो, एकदम न्यूबॉर्न बेबी, छोटं बाळ, छोटं एकदम जन्मलेलं बाळ ॲडॉप्ट करतं आणि त्याला 12 वर्ष सांभाळतो, एकदम दोघं मुलासारखं सांभाळतो. आणि त्या मुलाचा जेव्हा बड्डे होतो 12वा, तेव्हा तो त्या मुलाला बोलतो की चल आपल्याला एक ठिकाणी जायचं आहे. मग त्या तांत्रिकने त्याला अजून एक गोष्ट सांगितलेली असते, जेव्हा तू येणार त्या मुलाला घेऊन तेव्हा त्या मुलाला सांग उपवास कर, ठीक आहे, आणि डब्यामध्ये त्याला खायला म्हणून काही खाऊ घेऊन ये. ह्या 2 गोष्टी कर. मग 12 वर्षानंतर अमावस्येच्या रात्री नरेंद्र बरोबर त्याच ठिकाणी जातो जिथे त्या बाबा त्याला लास्ट टाईम 12 वर्षापूर्वी भेटला होता. मग बाबा त्याला घेऊन अजून एका गुहेमध्ये घेऊन जातो आणि त्या गुहेमध्ये आतमध्ये गेल्यानंतर तिकडे एक कुंड असतं, त्याच्यात लिटरली रक्ताचं पाणी बोलू शकतो आपण, लाल पाणी सगळी असतं. परत ज्या तंत्रसाधनामध्ये काही गोष्टी वापरल्या जातात जसं खोपडी, काही हाडं, काळ्या भावल्या, असं तंत्रविधीच्या बऱ्याच गोष्टी तिकडे असतात. मग घेऊन जातो, एक अग्निकुंड समोर दोघांना बसवतो, नरेंद्रला आणि त्या मुलाला, ठीक आहे. मग त्याच्यानंतर तांत्रिक म्हणतो की तांत्रिक काही विधी करतो, अग्नीमध्ये काही हे तूप टाकतो, लाकडं टाकतो, मंत्र वगैरे वॉटेवर त्याची जी विधी आहे ती तो करतो, आवाहन करतो. मग तांत्रिक म्हणतो नरेंद्रला की आता तुला एक गोष्ट करायची आहे की ह्या मुलाने उपवास केला आहे ना, तर ह्याला हे लाडू खायला द्यायचे आहेत. बरं. मग तो त्याला लाडू खायला देतो नरेंद्र. तो विचारतो तुला भूक लागली आहे? तो मुलगा म्हणतो हो बाबा मला भूक लागली आहे. मग तो बोलतो हे घे लाडू खा. लाडू खाल्ल्यानंतर बाबा म्हणतो की नरेंद्र आता तो पाणी मागेल, त्याला पाणी नाही द्यायचं आहे. आणि गपचूप त्याच्या हातामध्ये एक तलवार देतो आणि बोलतो ह्याची मान कापून टाक. थरथरत्या हाताने नरेंद्र 12 वर्ष सांभाळलेल्या त्या मुलाची मान छाटून टाकतो. मान कापायच्या आधी तो एक शब्द बोलतो, बाबा मला तहान लागली, आणि तेवढ्यात हा त्याची मान कापतो. आणि त्या क्षणाला सगळं काही थांबून जातं. मुलाचं धड एकीकडे, मुंडकं एकीकडे असतं. त्या परिस्थितीतून, त्या गोष्टीतून तो सावरला पण नसतो. तेच मागून आवाज येतो, बाबा मला तहान लागली. नरेंद्र मागे वळून बघतो तर त्याच्या मुलाचा पिशाच मागे उभा असतो. बापरे. आता ही सिद्धी त्याला मिळालेली असते. त्या मुलाला तहान लागलेली आहे, त्याला पाणी द्यायच्या नावाखाली हा त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार. ओ बापरे, कळलं. ज्यालाही पैसा पाहिजे, ज्यालाही काही श्रीमंती, जेही, पण तो दिवस रात्र नरेंद्रच्या अवतीभवती फिरतो आणि बोलतो बाबा मला तहान लागली आहे, मला पाणी पाहिजे. ती गोष्ट त्याच्याबरोबर आयुष्यभर राहणार. म्हणून त्याला असं वाटतं की ही सिद्धी आहे, पण ही खरं तर सिद्धी नाही, हा श्राप आहे. जसे ते बाबा बोलले होते. बापरे. जसं तू कर्णपिशाचिनी बद्दल ऐकलंयस का? म्हणजे मी ऐकलंय, पण हा ऐकायला मला आवडेल. म्हणजे कर्णपिशाचिनी पण एक प्रकारची तंत्र साधनाच आहे.
त्याच्यामध्ये पण बऱ्याच विधी वगैरे करून आव्हान करून मी पिशाच जातो. जसं आता मी पिशाच विष पूर्ण करणार, तसं ती कर्ण पिशाचीने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते. त्याच प्रकारे. येस, पण ती दिवस रात्र तुमच्या कानात काहीतरी बोलत असते. म्हणजे हे असं आहे की आता आपण मॅनिफेस्ट करतो. जसं तू कधीतरी विचार केला असेल की मी माझे पॉडकास्ट चालू करेल, असं करेल, तसं करेल, आणि त्याच्यासाठी तू हार्डवर्क करतोय. पण ज्यांना हार्डवर्क नाही करायचं आहे ते लोक सिद्धी करतात. अशी पद्धत ते अगदी अशी चुकीची पद्धत वापरून पुढे जायचं पूर्ण करून घेतात. बापरे. मला दुसरी एक गोष्ट ऐकायला आवडेल. तू 2 गोष्टी बोललीस तुझे फेवरेट आहे, तर दुसरी काय आहे? दुसरी आहे, तिचं नाव आहे पिशाच सिद्धी. पिशाच सिद्धी. बरं. खरं तर ती पण थोडी सिमिलरच आहे. त्याच्यात पण असं होतं की एक गावचा मुलगा असतो, तो पण असाच गरिबीला कंटाळलेला असतो, म्हणून तो शहरात येऊन ड्रायव्हिंगचं काम करत असतो. ड्रायव्हिंग करतो आणि तो काय तेवढा शिकलेला नसतो, ज्याच्यामुळे त्याला खूप चांगलं जॉब मिळेल, आणि त्याला खूप अपेक्षा असतात की की खूप पैसे कमवावे. बेसिकली लोकांना पैसे खूप मोठे वाटतात, पण खरं तर तसं नाही आहे. पैशापेक्षा पण मोठी गोष्ट आहे ती शांती, पीस. बरोबर की नाही? पण त्याला पैसे हवे असतात, पण शहरात पण टॅक्सी चालवून त्याला काही तेवढं काही मिळत नसतं. म्हणून तो विचार करतो की मी फॉरेनला जाईन. जर गाडीच चालवायची आहे तर मग मी फॉरेनला चालवेन आणि जास्त पैसे कमवेन. मग तो पण फॉरेनला जायचं बोललं तर पासपोर्ट आलं, विजा आलं, पैसे लागतात. तर तो गावी जातो त्याच्या, आणि त्याच्या वडिलांना म्हणतो की एक गावची आपली शेतात एक घर असतं त्यांचं. तर तो म्हणतो की ते शेतातलं घर आणि ती जमीन विका, मला पैसे द्या, मी फॉरेनला जातो. तर त्याचा बाप हट्ट करतो की नाही नाही नाही, खूप वर्षापूर्वींची आहे ती, मी विकू नाही शकत, असं तसं. त्यांची भांडणं पण होतात. मग हा वैतागतो आणि पुन्हा शहरात निघून येतो. आणि जेव्हा तो शहरात निघून येत असतो तर त्याला रस्त्यात एक साधू भेटतो. खूप वयस्कर झालेला असतो, खूप वयस्कर असतो, एवढा की तो वाकलेला असतो. तांत्रिक. कळलं? तर तो तांत्रिक त्याला बोलतो की काय रे, कुठे चाललायस? तुला पैशांची अडचण आहे ना? तुला विकायचं आहे ना तुमचं शेतातलं घर आणि जमीन? जा घरी, तू जा, मी उद्या तुझ्याकडे एक बिल्डर येईल बघ घ्यायला. त्याला एकदम हे वाटतं की ऑड वाटतं की हे काय आहे, असं कसं बोलतोय. आणि काय माहिती त्याची बस मिस होते. अच्छा. आणि खेडगाव असल्यामुळे ते लिमिटेड बसेस असतात. तर बस मिस झाल्यामुळे त्याच्याकडे ऑप्शन नसतो, तो रिटर्न घरीच यावं लागतं त्याला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याच्याकडे एक बिल्डर येतो. त्याला 10 लाख रुपये देतो. आणि तो म्हणतो उरलेले पैसे मी 2 दिवसात आपण डील करू, पेपर साईन झाल्यावर मी तुला उरलेले पैसे देतो. तो बिल्डर जातो. हा खूप खुश होतो, अरे कसं काय झालं, बरोबर की नाही? बरोबर. मग ते 10 लाख रुपये घेऊन विजा घ्यायला जायच्या ऐवजी हा त्या तांत्रिकला शोधायला जातो. कारण शेवटी ह्याचं लालच वाढलेली आहे ना, त्याला अजून पैसे हवे असतात. येस. तो बोलतो की म्हणजे त्याचं मनात असं येतं की मी एवढेच पैसे घेऊन जाण्यापेक्षा मी ही सिद्धी शिकेन याच्याकडून आणि असे चमत्कार करेन US मध्ये जाऊन आणि पैसे कमवेन. मग तो जातो ज्या रोडवरती त्याला तो बाबा भेटलेला असतो तांत्रिक, आणि नेमका पुन्हा त्याला तो तांत्रिक दिसतो. आणि मग तांत्रिक बोलतो त्याला की काय रे, झालं ना तुझं काम, गेलास नाही तू विजा काढायला? तो बोलतो नाही, मला विजा नको आहे, मला ही सिद्धी पाहिजे. कुठली जे चमत्कार केलाय ना ते मला पण करायचं आहे. मी हा चमत्कार US जाऊन करेल आणि मी माझं वर्चस्व निर्माण करेल तिकडे. तर साधू तो तांत्रिक त्याला खूप समजावतो की अरे हे काही इझी नाही आहे, असं तसं हे ते. तो बोलतो नाही, मला शिकायचंच आहे. मग तो बोलतो बघा हे खूप इझी नाही आहे, हे खूप कठीण आहे. बोलतो नाही, मी करेन, मला शिकायचंच आहे. तांत्रिक बोलतो ठीक आहे, आजपासून 10 दिवसानंतर अमावस्या आहे, तू भेट मला. कुठे भेटू? तो बोलला
इथेच भेट जिथे आता आपण भेटलो. पण अमावस्येच्या दिवशी रात्री तू जेव्हा येशील ना, तर दिवसभर काही खायचं नाही, उपाशी राहायचं. दुसरी गोष्ट, पाण्याला टच नाही करायचं, पाण्याचा थेंबही नाही प्यायचा. प्यायचं पण नाही, टच पण नाही करायचं. बरं. तो बोलला ठीक आहे. मग हा परत येतो घरी. 9 दिवस जातात. 10व्या दिवशी हा काहीच खात नाही. त्याचे वडील बोलतो, असं वेड्यांसारखं काय करतोय तू, काय खाल्लं नाही दिवसभर, आंघोळ नाही, काय नाही, असंच बसलायस. तो बोलतो की तुम्हाला काय करायचं आहे, तुमचंच काम तुम्ही करा, मी माझं बघून घेईल. विचित्र वागायला लागला. हां. मग रात्र झाल्यानंतर हा घराच्या बाहेर पडतो आणि ठरलेल्या जागी तो जातो. तांत्रिक त्याला भेटतो तिकडे आणि त्याच्यानंतर तांत्रिक त्याला एक विचारतो की तुझ्याकडे अशी कुठली जागा आहे का की जिकडे कोणी येत जात नसेल, अशा ठिकाणी आपल्याला ही विधी करायला लागेल. तर तो बोलतो हो, माझं एक शेतातलं घर आहे, तिकडे आपण करू शकतो, तिकडे कोणीच येत नाही. मग तांत्रिक बोलतो ठीक आहे. मग हे लोक तिकडे जातात, तिकडे ती विधी करतात पूर्ण, जी काही प्रोसेस आहे ती. आणि ती विधी केल्यानंतर विधीमध्ये असं आहे की एक न्यूबॉर्न नाही बोलू शकत, एक छोट्या शिशूचं एक प्रेत पण असतं. त्याच्यावरती तो बाबा तांदूळ ठेवतो आणि त्याच्यावरती ते तांदूळ शिजवतो आणि ते काही त्याने एक विधी केलेली असते ना, ते त्याच्यावर टाकतं आणि ते तांदूळ असे बुडबुड बुडबुड करून उडायला लागतात आणि ते शिजून तयार होतं. आणि मग तेच तांदूळ गोळा करून तो तांत्रिक त्याला म्हणतो की ह्यातला अर्धा भाग आहे ना, हा तू रोज थोडं थोडं करून खायचा. त्याने कितीतरी 8 दिवस दिलेले असतात की रोज ह्यातला एक एक गोळे बनवून ठेवलेले असतात की हे खायचं आणि ह्यातला एक गोळा तू ती दूर जी गावातली विहीर आहे ना, तिकडे नेऊन टाक, असं सांगितलेलं असतं. आणि तुला 11व्या दिवशी जेव्हा सिद्धी प्राप्त होईल. पण हे तुला कसं कळेल, जेव्हा त्या विहिरीतले मासे हे भात खायचं बंद करतील, हे तांदूळ, त्या दिवशी तू समज की तुला सिद्धी प्राप्त झाली आहे. तो तसाच करतो. तो त्या शेतातल्या घरातच तो निर्णय घेतो, मी इथेच राहतो, म्हणजे कसं कोणाचं टेन्शन नाही वगैरे, इकडे कोणी येत जात पण नाही आहे. मग दुसऱ्या दिवशी तो पहिला जो घास असतो तो खातो आणि जो विहिरीत टाकायचा घास असतो तो घेऊन जातो बाहेर. पण बघतो ते विहिरीवर खूप लोक असतात, बायका, ती असते त्यांचीच, पण ती त्याच्या वडिलांनी दान केलेली असते गावातल्यांना. तो बघतो तो खूप बायका आहेत, खूप लोक आहेत विहिरीवर, म्हणून तो विचार करतो की ह्या घरामध्ये पण आहे एक विहीर, तर मी ह्याच्यातच टाकतो. आणि तो घास त्या विहिरीत टाकतो. असं तो 9 दिवस करतो. 10व्या दिवशी तो पण खातो घास आणि विहिरीत पण टाकतो. तर विहिरीत बघतो की मासे आज भात खात नव्हते. मग तो विचार करतो की आपली सिद्धी झालेली आहे. त्याच्यानंतर जेव्हा तो बोलला चला आता माझी सिद्धी पूर्ण झालेली, आता मी जातो चमत्कार करतो. जसं तो त्या उंबरठ्याच्या बाहेर पाय ठेवतो तसा मागे उलट फेकला जातो परत घरात. तर त्याची ती जी सिद्धीची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये असं असतं की गावातल्या विहिरीमध्ये घास टाकायचा असतो, पण हा काय करतो, घरातल्या अंगणातल्या विहिरीत घास टाकतो. तो तू त्या घरामध्ये अडकून जातो आणि त्याला सारखं वाटत असतं की त्याच्या बॉडी काहीतरी वजन झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मग तो खिडकीमध्ये उभा राहतो, कारण तो हेल्पलेस झालेला असतो आता. त्या घराच्या बाहेर तो घरामध्ये अडकून गेलेला आहे, घराच्या बाहेर पडूच शकत नाही. तो जेव्हा पण प्रयत्न करतो तेव्हा तो मागे फेकला जातो आणि तो घरातच अडकून राहतो. मग तो खिडकीतून लोकांना आवाज द्यायचा प्रयत्न करतो. काही लोक तर त्याला घाबरून पळून जातात. मग एक माणूस त्याला ओळखतो, अरे हा तर त्याचा मुलगा आहे रमेशचा. मग तो बोलतो की माझ्या वडिलांना बोलून आणा म्हणून. तर तो माणूस जातो आणि त्याच्या वडिलांना बोलून आणतो. तर त्याचा वडील पण प्रयत्न करतो घरात जायचं, पण त्याचा वडील पण पडतो तिकडे. म्हणजे कोण आतही येऊ शकत नाही आणि तो बाहेर नाही जाऊ शकत. बरं. मग तो शेवटी बोलतो की हे काय करून ठेवलंस तू, काय केलंस. तो बोलतो मला माहीत नाही काय झालं असं तसं. मग गावातल्या लोकांना थोडं वाटतं की हे काहीतरी विचित्र वेगळा प्रकार आहे. मग गावातले लोक त्याच्या वडिलांबरोबर ते बघतात ना, साधूकडे वगैरे जातात, मांत्रिककडे. मांत्रिक नाही, साधूच. बरं. मांत्रिक वेगळे, तांत्रिक वेगळे आणि साधू वेगळे, ब्राह्मण वेगळे,
बरं, त्यांचे वेगवेगळे कॅटेगरीज असतात. कळलं. तर मग ते गावातला ते ब्राह्मण असतात त्याला घेऊन येतात. मग ब्राह्मण म्हणतो की अरे तू हे काय केलेस, तू सिद्धी नाही प्राप्त केलीस. त्या तांत्रिकवर ती एक पिशाच होता, तो त्याने पिशाच तुझ्यावर सोडलेला आहे. आणि त्या सगळ्यात मोठी तू चूक ही केली आहे, त्याने तुला सांगितलेलं की त्या विहिरीमध्ये तू घास टाक, ते तू ह्या विहिरीत टाकलास. जर तू त्या विहिरीत टाकला असता तर ऍटलिस्ट गावभर फिरू शकला असतास, पण आता तू ह्या घरातल्या विहिरीत टाकल्यामुळे तू या घरात अडकला गेलास. हो, म्हणजे त्या साधूनी त्याचा श्राप ह्याच्यावर सोडला. बापरे. आणि मग तो तिकडेच आयुष्यभर अडकून तिकडेच मरून जातो. बापरे, खूप मस्त होती. जे खूप हॉरर पण होती आणि खूप मस्त होती. मला तर भरपूर मजा आली आजच्या एपिसोडमध्ये. आणि मला अजून अशा बऱ्याच गोष्टी ऐकायला आवडतील. भरपूर कधीतरी अजून आपण ब्लॅक मॅजिक आणि तंत्र साधनावर एक करू एपिसोड. नक्कीच. तर मित्रांनो, तुम्हालाही तसा एपिसोड हवा असेल तर कमेंट्समध्ये सांगा. आणि मला वाटतं इथेच हा एपिसोड एंड करू. ऑलरेडी खूप मोठा एपिसोड झालाय. आणि मला तर खूप मजा आली. तुला कसं वाटलं? मला पण खूप मजा आली, कारण तू एवढा इंटरेस्ट घेऊन ऐकत होतास. आणि कारण मेन श्रोता असतो, बरोबर, मेन ऑडियन्स. ऐकायला जर मजा येत असेल तर आपल्याला सांगायला पण मजा येते. अगदी बरोबर. आणि मला खूप जास्त मजा आली आहे. आणि स्पेशली मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत स्कॅरी पंपकिन हा यूट्यूब चॅनल नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल, नक्की आवडेल तुम्हाला. आणि अशा बऱ्याच गोष्टी तिथेही आहेत, खूपच आहेत तुमच्याकडे. तर म्हणजे आम्ही काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळे फोकलोर्स, इव्हन म्हणजे बाहेर जॅपनीज फोकलोर्स आहेत. बाकू झालं, चायनीज फोकलोर. तू ऐकलंयस का बस नंबर 365 बद्दल? मी ऐकलंय. त्याची पण स्टोरी आहे. आणि इंडियन फोकलोर्स वरती तर भरपूर आहे. चेटकिन, चुडेल, झाकिनी, जकीन, भरपूर तुम्हाला स्टोरीज मिळतील स्कॅरी पंपकिन वरती. नक्की जाऊन चेकआउट करा, नक्की बघा. आणि मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत हा एपिसोड बघत असाल तर प्लीज कन्सिडर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा. आणि जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्म असेल, तो नक्की भरा. आणि आपण बीबी सोबत एक पॉडकास्ट करू शकतो. स्पॉटिफायवरही ऐका. आणि आपण भेटू परत एकदा एका अशाच एपिसोडमध्ये. बाय, काळजी घ्या.